विचार करायला गेलो ना खरं आपण बघा स्कोरर आपण आता वहीवर लिहा बघा आता लक्ष द्यायचं थोडंसं आपण मग आपण संगीत ऐकत असो सर मिळालं जीवदान आता गाजवील मैदान आता मैदान गाजवणार का खेळाडू नितीशच चांगलं षटक टाकलं गजानन जाधव याने पहिल्या षटकात फक्त 11 धावा खर्च केला 2 वेळा जीवदान देखील मिळाला होता यावेळी मात्र पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय थ्रो बघा किती फास्ट थ्रो आहे अपील केलंय यावेळेला बघा खऱ्या अर्थानं जोरदार अपील मग लाऊड अपील आपण पाहिली खऱ्या अर्थानं पंचांचा लक्ष भटकवण्याचं काम या अपीलमध्ये आपण पाहिला पंच तटस्थ आहेत बघा आणि एक धाव येईल एका धावेच्या मधीने 12 धावा लागल्यात आणि आम्ही पंख्याचा खातोय गारगार वारा आपण पाहतोय आणि 12 धावा पोहोचले 12 धावसंख्या पोहोचले 12 खरं तर 12 या आकड्याला खूप खूप अर्धा एक डझन म्हणजे 12 हा नक्कीच मग 7-12 आणि आपण 7-12 हॉटेल सुद्धा पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुद्धा गारगार वारा आपण पाहतो खऱ्या अर्थानं आता 12 आकड्याला खूप किंमत आहे डझनभर धावा लागल्यात मग डझनभर केली त्यामध्ये सुद्धा 12 धावसंख्या 12 आणि 12 आकडा कोणासाठी शुभ ठरतोय बघूया दरम्यान गोल फलंदाज राठोडे चांगला फटका राठोडे यांच्या बॅट मधून चेंडू हवेत आहे चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर बिग 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 षटकार प्रदीप राठोडे लातूरचा बॅट्समन आहे प्रदीप राठोडे 11 चेंडूत 29 धावांवर खेळणारा फलंदाज धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या धावसंख्येवर बघा प्रदीप आणि अमोल ही जोडी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं यावेळेला चांगली धावसंख्येला आकार आलेला बघा खऱ्या अर्थानं चांगली धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आणि आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आपण पाहतोय 31 धावा लागलेत बघा 15.50 ची सरासरी 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त 31 धावा आता कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून बघा मनुष्य आभार आभार त्यांचं नाव काय सुटे कोण आहेत ते एसटी आहे
या स्पर्धेसाठी ज्यांनी उपस्थिती दाखवली देशमुख साहेब यांचे अतिशय निकटवर्ती हेमंत सुटे सर यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या माध्यमातून. आपण पाहतो 2 षटकाचा खेळ संपलाय मोरजी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद धावसंख्या 31 धावा. मैदानात तळ ठोकून बसलाय फलंदाज प्रदीप राठोडे. लातूरचा ढाणेवाग लातूर पॅटर्न दाखवताना त्याच्यासोबत अमोल राठोडे ही जोडी मैदानात अजूनही या जोडीला बाद करावं लागेल, झेल पकडावे लागतील. गजानन याचा पुढचा चेंडू सुरेख चेंडू टाकण्याचा प्रयत्न अतिशय सुरेख चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला पण चेंडू जातोय अवंतरच्या स्वरूपात वाईड आणि 1 धाव मिळते. धावेनिशी धावसंख्या 32 धावा. बघा पहिलं षटक टाकलं होतं गजानन यांनी फक्त 11 धावा खर्च केला होता पॉवर प्ले मध्ये. 2 वेळा कॅच देखील उडवली होती पण क्षेत्ररक्षकांचं तितकंसं काही सपोर्ट मिळाला नाही. पुढचा चेंडू सुरेख चेंडू ऑफसाईडला पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव मिळाला. स्ट्राईकला अमोल राठोड. मयूरजी नक्कीच आपण पाहतोय अमोल आणि प्रदीप ही चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय. मग आपण चांगलं यांचा खेळ आपण पाहतोय साथ देते खऱ्या अर्थानं. जय विरू की जोडी आपण जय विरूचा पिक्चर पाहिला होता त्यानंतर ही जोडी आपण खऱ्या अर्थानं पाहतो या टीमची. एक आयकॉन आहे आणि दुसरा सेमी आयकॉन आहे. आमच्या इथे 2 आयकॉन होते, एक आयकॉन आणि एक सेमी आयकॉन असे उतरलेले खेळाडू. यावेळी अमोल राठोड याला काय समजलं की जर आपण त्याचा खेळ पाहिला ना तर अमोल राठोड या खऱ्या अर्थाने गोलंदाज आहे पण फलंदाजीमध्ये आपली चुरूक दाखवण्यासाठी या ठिकाणी ओपनिंगला आलेला असा अमोल राठोडे. आपण जर सर विचार करायला गेलो ना तर समोरचा खेळाडू जर चांगला खेळत असेल ना त्याला स्ट्राईक वन गरजेचं असेल. बघा जर तुमच्या टीमसाठी धावा येतात आणि तो खेळाडूची चांगला परफॉर्मन्स होत असेल पण तसं काही नाही मला पण आक्रमण करायचे, माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये धमक आहे आणि माझ्यामध्ये चमक आहे ती मला इथे दाखवायची. चेंडूला फेकून दिलाय खऱ्या आता मिड विकेटच्या वरतून आलाय हा गगनचुंबी, हा आलाय षटकार. या षटकाराच्या मध्ये आपण जर विचार करायला गेलो संघाची धावसंख्या आपण पाहतोय तर चांगलं धावसंख्येला आकार आलाय आपण पाहतोय. चांगली फटकेबाजी आपण पाहतोय. अमोल आणि प्रदीप चांगली पार्टनरशिप. 39 धावा लागल्यात बघा. तिसरं षटक खऱ्या असताना मार्गस्थ आहे बघा. 39 धावा लागल्या धावफलकावर. या बाला काय फटकेबाजी बघा अमोल आणि प्रदीपची. गोलंदाज बघा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. या बाला 5वा चेंडू आहे. 5वा चेंडू होता. या बाला विकेट किपर चुकतोय आणि या बाला रेस लागली आहे. या बाला चेंडूला पुढे लोटला, अजून पुढे झाला तर चौकार जाईल पण वाचवला. बघा खऱ्या अर्थानं बन्नी होता तिथे. 03 नंबर जर्सी क्रमांकाचा चांगलं क्षेत्ररक्षण या बाला घडलं गेलं. एकीचे रूपांतर दुसऱ्यामध्ये झालं आणि या 2 धाब्याच्या मधीने आपण पाहतो 41 धाबा, लॉस ऑफ 0 विकेट. बघा ही जमेची बाजू असेल मी तर म्हणेन. इथून एखाद विकेटच्या तलाशमध्ये असेल गोलंदाजी करणारी टीम तर इथून एखाद्या मोठ्या फटकेमध्ये असेल कारण आता फलंदाज सेट झालेत बघा. फलंदाज सेट झाले. 41 धावा धावफलकावर असताना सलामी जोडी अजूनही मैदानात आणि अमोल राठोड कडून अनपेक्षित खेळीची अपेक्षा. पुन्हा एकदा लेग साईडला तटवला. 1 धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न नाही. या एका धावेनिशी धावसंख्या स्कोअरबोर्ड हलतोय 42 धावावरती. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक असल्याचं सांगतात आमचे पंच आणि धावसंख्या 42 धावा. 14.82 सरासरीने खेळ खेळतात अमोल राठोड आणि प्रदीप राठोडे. मॅन फ्रॉम लातूर. डावखोरा फलंदाज. बघा लातूरचा हा सितारा खऱ्या अर्थानं या वेळेला काय घडलं बघा. पंच खऱ्या अर्थानं पाहतोय लेग स्टंपवरून चेंडू गेलाय आणि पंचांचा इशारा येईल इथे निर्धाव चेंडूचा. चांगला चेंडू होता. अशा रीतीने बघा 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि धावा बघा 14.86च्या स्कोरलेटने आपण पाहतो या धावा जमा केल्या. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 42 धावा. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. अप्रतिम गोलंदाजी बघा. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी है. या मयूरजी 3 ओवर के बाद अगर देखा जाए तो 42 लॉस ऑफ 0 विकेट. यहाँ पे 14 के एवरेज से खेल रही है टीम जीएसटी सुपर किंग और प्रदीप राठौड़ जिनकी खास तारीफ की जाती है. यहाँ पे उन्होंने 13 गेंदों का सामना किया है. 3 चौका 2 छक्के के साथ 29 रनों पे निजी 29 रनों पे खेल रही है. अगर बॉलिंग का देखें तो गजानन जाधव ने 2 अच्छे ओवर किए. 2 ओवर में 20 रन खर्च किए और रोहन बावकर ने 1 ओवर में 19 रन खर्च किए. नए आए हुए गेंदबाज इस बीच गेंदबाजी मार्ग पर प्रवीण महापौर. प्रवीण का पहला ही गेंद. इस बीच यॉर्कर लेंथ ऑफसाइड यॉर्कर चेंडू प्रवीण का. इसका कोई जवाब नहीं था अमोल राठौड़ के पास और कुल रन संख्या जो बनी है 42 लॉस ऑफ 0 विकेट.
सर विचार करायला गेलो गोलंदाजाकडे हा प्लस पॉईंट असतो. जेवढा बॉडी फ्रॉम पासून तुम्ही चेंडू दूर ठेवा तेवढा तुमच्याकडे प्लस पॉईंट व्हावा असतो आणि तोच इथे वापर करण्यात आला खऱ्या अर्थानं. मग खऱ्या अर्थानं शक्तीपेक्षा युक्ती मोठी असते. शक्ती लढायला शिकवते आणि युक्ती विजयापर्यंत पोहोचवते. नक्की आपण पाहत असतो या बाला फुटवर्कचा इस्तेमाल. मी मगाशात म्हटलं होतं ज्या खेळाडूच्या बॅटमधून धावा येतात त्या खेळाडूला स्ट्राईक आणणं गरजेचं असेल, पण त्याच्या विपरीत खऱ्या अर्थानं पाहतोय आपण माझ्यामध्ये काहीतरी आणि मला काहीतरी करायचंय याबद्दल निर्णय चुकतोय की काय? चुकतोय 7 चेंडू 8 धावांवर खेळतोय अमोल राठोड 110च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. यावेळी लेग साईडला मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एक निर्धाव चेंडू. अमोल राठोड वारंवार असफल होताना, वारंवार दोष देताना स्वतःला 53च्या नंबरची जर्सी परिधान केला अमोल राठोड. प्रत्येक क्षेत्रात आपलं योगदान महत्वाचं असतं. 8 चेंडू आणि 8 धावांवर खेळतोय 100च्या सरासरीने अमोल राठोड. आपण जर विचार करायला गेलो अमोल राठोडचा तर चुकीचा निर्णय बघा. खऱ्या अर्थानं बॅट फिरवली जाते, मग आपण विचार करायला गेलो तर बॅटमधून धावा येत नाहीये. बघा एक धावाला महत्व द्यायला पाहिजे, कारण का आपण जर विचार करायला गेलो तर एक्झाम असू द्या, मग राजकारण क्षेत्र असू द्या किंवा क्रिकेटचा पटला असू द्या, एक धावाला खूप महत्व असतं. एक हा आकडा खूप महत्वाचा असतो आणि 0 हा आकडा खूप इम्पॉर्टंट असतो. एक धावाला महत्व देणं गरजेचं असेल. बघा या बाला फटका चांगला आहे. आता स्लॉट मध्ये आलाय, त्याला प्लॉट मध्ये पाठवलंय. बघा उंची जास्त मिळाली होती. फटका चांगला आहे, मी थांबणार नाहीये. चेंडूला फेकून दिलंय. या वेळेला आउट ऑफ दी पार उंच लगावलाय. हा देखना फटका षटकार. जोपर्यंत चेंडू पिचवर पडत होते ना मयूरजी, चेंडूचा आणि अमोल राठोडच्या बॅटचा काही संपर्क येत नव्हता, पण जसा चेंडू फुलटॉस पडला बॅटवर अमोल राठोडने त्याची ताकद दाखवून दिली आणि चेंडूला पोहोचवलं षटकाराकडे. धावसंख्या पण पोहोचवली 48 या धावसंख्या. जर आपण विचार करायला गेलो तर अमोल फुलटॉस बॉलच मारतोय की काय, मला असा प्रश्नचिन्ह पडलाय. मग मागचा चेंडू सुद्धा फुलटॉस होता तेव्हा त्यांनी षटकार लगावला. बाय नेचर आहे ना, बाय नेचर हा खेळाडू म्हणजे फक्त गोलंदाज आहे, पण तो फलंदाजीसाठी पुढे आलाय, स्वतःवर विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला त्याला सार्थ ठरावं लागेल अमोल राठोड याला. नक्कीच अमोल राठोड आता चांगली बॅटिंग करतोय. बघा आता सूर सापडलाय. या मला बघा चेंडू आपटला का बॅटवर येतच नाही. चेंडू पिचवर पडला तर बॅटचा आणि अमोल राठोडच्या बॉलचा संपर्क होतच नाही. मग आपण जर विचार करायला गेलो बॅट आधीच फिरली जाते. मग खऱ्या अर्थानं आपण जर पाहायला गेलो लग्न आधी लागताना अक्षता नंतर टाकतं, याच्याप्रमाणे असं झालंय. अमोल राठोड काहीसा निराश करताना आपल्या संघाला आणि आपल्या संघाच्या सर्व खेळाडूंना. बघा कदम अण्णांसारखा एक चांगला हार उन्हारी तडाखेबंद फलंदाज पाठीमागे ठेवला. याहीपेक्षा चांगले फलंदाज त्यांनी पाठीमागे ठेवले, जसे की सचिन देशमुख आहेत. सचिन देशमुख एक छोट्याशा शरीरयष्टीचा चांगला फलंदाज. त्याच्यानंतर गुलाब जाधव सारखा ब्युटिफुल खेळाडू त्यांच्याकडे आहे. अशोक राऊत असतील, प्रमोद फाळके स्वतः कॅप्टन आहेत, लखन धुमाल ज्यांचे आपण कॉमेंट्री ऐकले ते देखील आहेत. अनिल माने सारखा तडाखेबंद फलंदाज मागे असताना अमोल राठोड यांनी पुढे येऊन चूक तर केली नाही ना असं वाटतंय. नाही खऱ्या अर्थानं माणूस चुका होत असतात, पण खऱ्या अर्थानं अजूनही वेल गेली नाहीये, अजूनही काही घडलं नाहीये. अजूनही इथून चांगली धावसंख्या बनवली जाऊ शकते. धावसंख्या पण पाहतोय धाव फलकावर 48 धावा. बघा 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मग 3 षटकामध्ये चांगली धावसंख्या होती. या षटकामध्ये धावांना अंकुश लावला गेला. एक कंजूसी गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा, टप्प्यावर नियंत्रण, खांद्याचा पुरेपूर वापर आणि ही घेतलेली मेहनत आणि मैदानाच्या आतमध्ये रंग. आता 4 षटकांचा खेळ बाकी आहे, 4 षटकांचा पूर्वार्ध बाकी आहे. इथून किती धावांचं आव्हान उभं केलं जाईल ही पाहणं गरजेचं असेल. बघा निश्चितच सर, पहिल्या आपण पाहिलं तर फक्त 6 धावा आल्या षटकात. अमोल राठोड 5 चेंडू हुकून खेळला, 5 चेंडू मिस झाले त्याच्या बॅटमधून. नवीन गोलंदाज कोण आहे? बन्नी काय करतात पाहूया. त्याच्या समोर असेल आव्हान प्रदीप राठोड याचा. खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेन चेंडू, एक धावेसाठी खेळून काढला, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत काय. अचूक टप्प्यावर थ्रो झाला असता निश्चितच कठीण झालं असतं, परंतु 2 धावा आरामात पूर्ण करतात फलंदाज राठोड प्रदीप. धावसंख्या धावून पोहोचले 50 या धावसंख्येवर. 4.1 षटकाचा खेळ झाला. गोलंदाज बिन्नी वैयक्तिक पहिलं, संघासाठी 4थं षटक, 5वं षटक घेऊन. खरं आपण बिन्नी आपण पाहतोय. यावेळेला राठोड बंधवांची जोडी अमोल राठोड आणि प्रदीप राठोड, पण यावेळेला खऱ्या अर्थानं प्रदीप राठोडची बॅट बोलतीये. चांगली फटकेबाजी करतोय बघा आणि खऱ्या अर्थानं या दुपारच्या सत्रामध्ये आपल्या बॅटिंगनी प्रभावित करतोय बघा. खऱ्या अर्थानं चौफेर फटकेबाजी, काय परफॉर्मन्स राहिला आहे खेळाडूचा. पूर्ण एफर्ट देत असता मला आपण काय खऱ्या अर्थानं पाहतोय, मला जे करायचे ते मी करणार. शेर कभी भी अकेला आता है और ये शेर जैसी बल्लेबाजी आपको देखने के लिए मिलेगी. चुन चुन के मारूंगा, चुन चुन के पिटाई. और खिलाड़ी है प्रदीप राठौड़, झुकेंगे नहीं.
मैंने जिंदगी से यही सीखा है, मेहनत करो तो रुकना नहीं है, हालात कैसी भी हो पुष्पराज झुकेगा नहीं साला। पर हमने चौका देगा। आइकॉन खिलाड़ी को अपना दमखम दिखाना होता है, वही दिखा रहा है प्रदीप राठौड़े। इस बीच अगली गेंद गुड लेंथ गेंद, लेकिन अंपायर ने दिया है वाइड और ये एक्स्ट्रा की 1 रन बढ़ेगी। कुल रन संख्या बनी है 55, 4.2 लॉस्ट ऑफ 0 विकेट। खऱ्या अर्थाने बन्नी आपण पाहतो बघा, या बघा चांगली गोलंदाजी करावी लागेल। डावकुरी हाताचा गोलंदाजी बघा, 55 धावा लागल्यात प्रदीप राठोड आणि अमोल राठोड। या बघा बन्नी बघा पंचांच्या उजव्या बाजूने, या बघा लोअर फुल टॉस होतो, त्याला ब्लॉक मध्ये करून घेतलं खऱ्या अर्थानं। मग घुटना टेक तमाशात एक असा स्ट्रोक लगवायचा होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये। संपर्क म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे। संपर्क झाला तर बॅट मध्ये जर चेंडू जर आला तर आपला चेंडू बाहेर जाऊ शकतो, जर संपर्क झाला नाही तर चेंडू 100% निर्धाव येऊ शकतो। यावेळेला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण अवेलेबल आहे, पुढे आला मागे गेला, पुढे आला मागे आला। यावेळेला बघा दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केल्या गेल्या। यावेळेला आपण जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर मध्ये तिथे क्षेत्ररक्षण अवेलेबल होता, पण एकेरीचं रूपांतर 2 धावामध्ये 57 धावा लागल्या धावफलकावर। 57 धावा 57 धावा लागल्यात बघा। बन्नी असेल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजव्या बाजूने। यावेळेला चांगला चेंडू होता बघा, हलक्या हाताने खेळलो। आता रेस लागली आहे, आता चेंडू आणि खेळाडूची रेस लागली आहे, पण चेंडू बोलतो मी थांबणार नाहीये, कारण का गोलीच्या वेगाने खेळपट्टी बघा, एक चांगली खेळपट्टी आणि कर्जाडे गावाचे अनुकूल मैदान। आपण पाहिलं तर लेग साइडला चांगले फटके, गगनचुंबी षटकार, तसेच एक नजाकत पाहायला मिळाले आधीच्या चेंडूवर। टेक्निक का इस्तेमाल, टाइम खाली टायमिंग का खेळ आहे, टायमिंग साधला गेला आणि चेंडू बघा हलक्या हाताने। मग जेवढे शांत दिमागाने क्रिकेट खेळता असतात तेवढं तुमचा परफॉर्मन्स चांगला होत असतं। जीवनामध्ये राग आणि आग माणसं जीवनामध्ये लागली ना तर आयुष्य खाक व्हायला टाइम लागत ना मित्रांनो। यावेळी लेग साइडला मिडावांच्या वरून आलेला खणखणीत असा षटकार यशा डीजे। मध्ये 15 खेळाडू अनसोल्ड ठेवले यांनी। मी इन मधला खेळलोय, पण मी बोललो ते अनसोल्ड आहेत ना त्यांची ती टीम मला द्या, मला माहिती मी हरवेन यांना। त्यांनी हरवत आणलेच होते त्यांना, 67 मॅच कसं काढलेली त्यांनी मस्त नंबर। बॉल आधीच बॅट फेलला तो पण गेला असता बाहेर, त्याला तो मस्त हापीत होता ना, आपली होता, पण बॅट आधीच फेलली। त्याने झाला असं 2-3 रन सहज भेटले। त्यांनी पण काय केला, स्लो टाकला बॉल, त्याला माहिती का असं तावा नाही बोला 67 ना सर। कोणाची सनरायझर्स वर्सेस युनायटेड, यानंतरचा सामना सनराइज वर्सेस युनायटेड विचुंबे, दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचा कॉमेंट्री बॉक्सकडे। युनायटेड वर्सेस सनराइज विचुंबे, धावसंख्या 67 धावा झाल्यात बघा, 67 धावा झाल्यात। अजूनही काही षटकांचा खेळ बाकी आहे बघा, किती धावांपर्यंत मजल मारली जाईल अजूनही मी म्हणेन एकही गडी बाद केला नाही बघा। 19 चेंडूवरती 47 धावांवर खेळतोय फलंदाज राठोडे, प्रदीप राठोडे, आणि प्रदीप राठोडेसाठी एक बक्षीस देखील आलेलं आहे। गजूभाऊ आटपळवार सरपंच यांच्याकडून प्रदीप राठोडे हे 8 षटकं जर टिकून राहिले ना तर 1001 रुपयांचं बक्षीस आहे। 8 षटकं आपण टिकून राहिलात तर 1001 रुपयांचा रोख पारितोषिक सरपंच गजूभाऊ आटपळवार यांच्याकडनं। बघा गजूभाऊ सरपंच खऱ्या अर्थाने आगलं वेगळं बक्षीस आहे बघा। बक्षीस म्हणजे देण्याचा खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की बाबा तू टिकून राहा आणि 1000 रुपये घेऊन जा। बघा 47 धावांचं प्रदीप राठोडेचं योगदान आहे, 50शी गाठली जाईल का, दुसरा अर्धशतक या स्पर्धेमधील झलकवलं जाईल का। मग अनिरुद्ध आपण पाहतो त्यांनी अर्धशतक झलकवलं होतं, आता दुसरा शतक झलकवलं जाईल का। यावेळेला अमोल राठोडे आपण पाहतो खऱ्या अर्थाने चांगला फटका आहे, गॅपमध्ये खेळलाय। यावेळेला मिड विकेट आणि लॉंग लेज मधून क्षेत्ररक्षण येणार आणि चेंडूपर्यंत पोहोचणार, जोपर्यंत उचलणार तोपर्यंत बघा 1 धाव पूर्ण केली आहे आणि 68 धावा लागल्या धावफलकावर। पहिला चेंडू फेकला गेला आणि आता मात्र आपण पाहतोय ज्याला 3 धावांची कमी आहे त्या 3 धावा काढल्या पूर्ण केल्या जातील का, 50शी गाठली जाईल का, या खेळाडूच्या माध्यमातून वैयक्तिक 50 धावांची इनिंग साकारली जाईल का, ही पाहणं गरजेचं असेल बघा। ट्रेनचा आवाज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं निसर्गाच्या साहित्यामध्ये बसलेलं आहे खऱ्या अर्थानं कर्जाडे गावचं मैदान। मग बाजूला नदी, झाडे आणि यावेळेला चेंडू चांगला आहे बघा। यावेळेला झोपे टेकत क्षेत्ररक्षण झालंय बघा, अप्रतिम क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थानं आपण पाहतोय। मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षण होता, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण घडलं गेलं, चेंडूला स्टॉप लावला गेला। मग खऱ्या अर्थानं एखाद्या बसला तसा स्टॉप बस थांबा असा लिहायला लागतो की स्टॉप लावलो, त्याप्रमाणे स्टॉप लावला गेला
आणि खऱ्या तर निर्धाव चेंडू फेकला गेला. या बाला फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, डाऊन द ग्राउंड फटका पाहतोय, सरळ बॅटने चेंडू जाईल आणि अर्धा शतक बघा. प्रदीप राठोड एकदा बॅट वरती करायचंय, गाजवलंय मैदान, मिळेल जीवदान आणि गाजविल मैदान. बॅट वरती बघा, एकदा बॅट चेंडू 51 धावांची खेळी. पर्यंत पोहोचणे हात मोठे करावे. राठोड्याला अमोल राठोड्या स्वतःहून रिटायर्ड होऊन नवीन जो फलंदाज आलाय ना, अतिशय तडाखेबंद फलंदाज कदमांना. खरं तर 2 कदमांना आम्हाला लाभले हॉलिडेच्या माध्यमातून, दोन्ही चांगले व्यक्तिमत्व. त्यातलेच एक कदमांना नॉन स्ट्राईक एंडला गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी प्रदीप राठोडे यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा खणखणीत षटकार, षटकारांचा पाऊस. डीजे क्या बल्लेबाजी देखने के लिए मिल रही है प्रदीप राठौड़े. ये जलवा है दोस्तों, मैं तो कहना चाहूंगा. और यहाँ पे हलवा, और ये प्रदीप राठौड़े का जलवा. मचाएंगे छाएंगे भाई. ये लगाया छक्का, गाड़ी चली पम 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 पम. नंबर मिलेंगे दोस्तों 6 विकेट, छक्का. दुपारच्या 17 मध्ये खऱ्या अर्थाने पिटाई चालू आहे. या बाला फटका चांगला आहे बघा, अक्रॉस केला आहे, चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न दिसत नाहीये. धावसंख्या आपण पाहतो 84. आता एक धाव आली आहे आणि एका धावेच्या मधीने 85 धावा बघा लागल्या धावफलकावर. चेंडू समाप्त झालेत आपण पाहतोय. 6 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 85 धावा आपण धावफलकावर पाहतोय. 2 षटकांचा खेळ असेल बाकी, पूर्वार्ध 2 षटकांचा बाकी असेल. तत्पूर्वी देऊया दुपारच्या 17 मध्ये आमच्या डीजे मास्टरला एक छोटीशी संधी. खऱ्या अर्थाने आपण पाहतो बघा, आता 85 धावा लागल्या धावफलकावर. आता शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी असेल आणि बरेचसे प्रेक्षक आपण पाहतोय जेवणाचा आस्वाद घेत असताना. मग बरेचसे खेळाडू बंधू भगिनी आमच्या पाहतोय, छोटी छोटी मुलं आपण पाहतोय, त्यांचं सुद्धा करूया स्वागत. मग आमचे राम पाहतोय आपण, खरं तर त्यांच्यामधून जेवणाचा आस्वाद चांगलं बघा. चेंडू ढगात बघा, डायरेक्ट ढगात. या बघा ढगात, डायरेक्ट बघा ढगात, उंच 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 चेंडू डायरेक्ट ढगात. प्रदीप राठौड़े का बोलबाला, बैटिंग का जलवा और मिठाई में खाते लोग हलवा. यहाँ पे बलवा, यहाँ पे क्या बल्लेबाजी देखने के लिए मिलेगी आपको. धावसंख्या आपण पाहतोय 91 धावा धावफलकावर. आपण पाहतोय अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे हायस्कोर बनवला जाईल की काय. मग 109 धाव्यांचा हायस्कोर आहे. सर आपण एक विचार करायला गेलो ना, ज्या वेळेला तुमच्या बॅटवर चेंडू येत असतील ना, तेव्हा तुम्ही कसेही केला बॅटवर चेंडू येणार. पण ज्या वेळेला तुमच्या बॅटवर चेंडू येत नसतील ना, तुम्ही कसेही मारण्याचा प्रयत्न करा, तुमच्या बॅटवर चेंडू येणार नाहीये. नाही, पण गोलंदाजी जर आपण बघितलं ना, जीएसटी लायन संघाचे गोलंदाज आहे ना, पूर्ण बॅटवर बॅट पिच हाफ पिच बॉल देतात. आणि एक चांगला तडाखेबंद फलंदाज या स्पर्धेतला एक सर्वोत्तम फलंदाज ज्यावेळी फलंदाजी करतो ना, त्या फलंदाजाला गोलंदाजी देखील तशीच करावी लागेल तुम्हाला. आणि जर अशा प्रकारची गोलंदाजी कराल ना, तर नक्कीच कुठेतरी आपल्याला त्याचं बघा नजाकत बघा. ऑफ साईडला मारला खडखडीत षटकार, पॉईंटच्या वरून मारला षटकार, एक नजाकत आहे त्याच्याकडे. खरं अर्थानं आपण जर पाहायला गेलो ना सर, या पॉईंटच्या फटक्यामध्ये ना ताकद लागते. खऱ्या अर्थानं पॉईंटचा फटका खेचणं सोपी गोष्ट नसते मित्रांनो.
मग ॲक्रॉस मारणं 103 धावा लागल्यात, म्हणजे रेकॉर्ड बनवला जाईल की काय, हायस्कोर धावा बनवल्या जातील. खऱ्या अर्थानं काय फटकेबाजी आपण पाहतो बघा, चौफर फटकेबाजी. मग एकटा लढतोय खऱ्या अर्थानं बघा. चला चेंडू जायचं बघा, आतापर्यंत 2-3 चेंडू हरवल्यात, इतकी ताकदवान फटकेबाजी आपण पाहतोय. श्री समर्थ लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. क्लिअरिटी विथ क्वालिटी आपल्याला पाहायला भेटेल. त्यानंतर आमचे सोहेलला पाहतोय, त्यांच्या माध्यमातून गुणतालिकेचं काम. त्यानंतर आमचे डीजे मास्टर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम. एक चांगली स्पर्धा, नीटनेटकं आयोजन, दमदार आयोजन आणि दमदार स्पर्धा आपण पाहतोय. हॉलिडे क्रिकेट क्लब आयोजित GST प्रीमियर लीग आपण एन्जॉय करतोय. आणि चालू असलेला पहिल्या फेरीतील तिसरा सामना आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा प्रदीप राठोड याचा आला तसा गेला, आला तसा गेला, टोल्यावर टोला. खऱ्या अर्थानं प्रदीप राठोड यावेळेला रुकेंगे नाही झुकेंगे नाही और एक छक्का. धाव संख्या 109 धावा. प्रदीप राठोड वैयक्तिक 28 चेंडू 88 धावा. प्रदीप राठोडे निश्चितच एक दुबळ्या गोलंदाजी विरुद्ध तुटून पडले. सर आपण जर पाहिलं ना तर आ भाई मुझे मार याप्रमाणे चेंडू टाकतात. 4 चेंडू मध्ये 4 षटकार आणि 12 धावांची मी तर म्हणेन गरज आहे 100 पुऱ्या करण्यासाठी. यावेळेला आपण काय झालं बघा, चेंडू टाकू की नको टाकू, टाकू की नको, अर्ध्या वाटाला चेंडू टाकला आणि वाट लावली खऱ्या अर्थानं. वाट लावली. धाव संख्या जाऊन पोहोचले 115 धावांवर. प्रदीप राठोडे एक डावखोरा फलंदाज आहे आणि त्याला तुम्ही हाफपीच चेंडू दिलेत ना तर सगळेचे सगळे 48 चेंडू असेच बाहेर पाठविल असा फलंदाज आहे. सर जर आपण विचार करायला गेलो एकत्रित चढण लागली चढण त्यावेळेला कसा गाडीचा स्पीड आणि आता मात्र फक्त आणि फक्त 6 धावांची गरज षटकासाठी आणि शतक साजरे होत आहे का. प्रदीप राठोडे 6 बॉल 6 विक्रम बघा, विक्रम झालाय खऱ्या अर्थानं. 6 चेंडू मध्ये 6 षटकार या मैदानावर लगावले गेले. इतिहास घडलाय बघा, एकदा बॅट वरती करायची आहे. 6 चेंडू मध्ये 6 षटकार प्रदीप राठोड बघा. आणि त्याच्यासाठी 2,000 रुपयाचा कॅश प्राइज बघा आमचे अशोक यांच्या माध्यमातून आले.